फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सगळे? मजेत. आज मी जाणार आहे बाहेर फिरायला. तर मला ते तोडची भूक लागलेली आहे. तर मग म्हटलं पटापट असं बनवून काय होईल बरं, काय होईल. मग म्हटलं ब्रेडचा उपमा बघूया. म्हटलं ब्रेडचा उपमा बनवतेच आहे, तर मग त्याची रेसिपी पण तुमच्याबरोबर एकदम क्विक रेसिपी शेअर करते, बरोबर ना? तर तुम्ही पण बघा मी ब्रेडचा उपमा कसा बनवते. ठीक आहे, एकदम इझी रेसिपी आहे. तुम्ही पण अगदी आरामात बनवू शकता आणि तुम्ही नक्कीच बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. ठीक आहे, तर चला तर मग. तर इथे मी 5-6 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत आणि आपण ते नंतर कापणार आहोत. आणि इथे मी काही पूर्वतयार करून ठेवलेली आहे, जसं की चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरच्या, आलं आणि करी लिव्ज आहेत, लिंबू घेतलेला आहे, मीठ आहे, हळद पावडर आणि थोडीशी लाल मिरचीची पावडर पण घेतलेली आहे, कारण आपण लाल मिरची पण घेतलेली आहे, त्यासाठी मी जास्त नाही घेतला आहे मसाला. आणि इथे इंडक्शनवरती मी हे भांडं गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण थोडं तेल घ्यायचं आहे. तेल पण गरम होऊन द्यायचं आहे, म्हणजे आपण फोडणी टाकूया. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण थोडीशी राई टाकायची आहे आणि राई चांगली तडतडू द्यायची आहे. राई छान तडतडली की त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत याच्यामध्ये बारीक चिरलेलं आलं आणि लाल मिरच्या ज्या 2 घेतलेल्या त्या कापून टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर जे करी लिव्स म्हणजे कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत, त्यामध्ये थोडा चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ही जी फोडणी आहे ना ती चांगली परतून घ्यायची आहे. कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत मी इथे स्लाइस करून घेतलेले आहेत ब्रेडचे, असे चौकोनी तुकडे किंवा हाताने पण तुम्ही करू शकता. असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत त्याचे. ठीक आहे, एकदम पण छोटे नाही. आणि त्याच्यानंतर हे सुके मसाले टाकलेले आहेत. मीठ जरा जपूनच वापरा, कारण ब्रेडमध्ये सुद्धा मीठ असतं. ठीक आहे, तर मीठ, हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर लगेचच आपण हे ब्रेडचे स्लाइस त्याच्यामध्ये टाकायचे आहे. एकदम छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते मसाले आणि ती फोडणी पूर्ण त्या ब्रेडच्या तुकड्यांना लागेल. वरून कोथिंबीर भुरभुरवायची आहे, हे गार्निश करायचं आहे ना त्यासाठी. आणि मिक्स करायचं आहे. कोथिंबीर आपण टाकली की त्याच्यावरती लिंबूचा रस जो आहे ना तो आपण ॲड करणार आहोत. अर्धा लिंबू इथे घेतलेला आहे आणि लिंबू रस ह्याच्यामध्ये ॲड केला की त्याच्यानंतर पुन्हा थोडंसं मिक्स करायचं आहे. ह्या रेसिपीला अजिबात जास्त वेळ लागत नाही. हे बघा, मस्त झालं की नाही? एकदम पटकन होते आणि खाण्यासाठी एकदम मस्त, म्हणजे लवकरात लवकर होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. वरतून मी कोथिंबीरनी पुन्हा एकदा गार्निश करत आहे आणि याबरोबर तुम्ही लिंबूसुद्धा सर्व करू शकता. एकदम यम्मी होते ही रेसिपी. चला घ्या परत. तर तुम्ही बघितलीच असेल रेसिपी. तर हा आहे ब्रेडचा उपमा, एकदम इझिली बनतो. ठीक आहे, तर तुम्हीसुद्धा टेस्ट करा. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.